इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आज पाकिस्तान दौऱ्यावरती. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करणार. सकाळी साऊथ ब्लॉकमध्ये भेट होणार. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांचा पाकिस्तानला इशारा. मलेशियाच्या पंतप्रधानांशी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची चर्चा. पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचं केलं स्पष्ट. पाकिस्तानशी हल्ल्याचा संबंध जोडण्याच्या चर्चाही फेटाळल्या. काश्मीरच्या कुलगाममध्ये 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. नाल्यामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती. या तरुणाने दहशतवाद्यांना मदत केल्याचा जम्मू काश्मीर पोलिसांचा आरोप होता. कुलगाममध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. मेहबूबा मुफ्तींकडून न्यायालयीन चौकशीची मागणी. जम्मू काश्मीरच्या आरोग्य मंत्र्यांनी घेतली मृताच्या नातेवाईकांची भेट. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती आज पहलगाम दौऱ्यावरती जाण्याची शक्यता. हल्ल्याच्या वेळी पर्यटकांना वाचवताना मृत्यू झालेल्या आदिलच्या कुटुंबियांची भेट घेणार. तर बैसरण व्हॅलीमध्येही जाण्याची शक्यता. जोपर्यंत इस्लाम आहे तोपर्यंत दहशतवाद राहणार. प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचं विधान. 1400 वर्ष झाली पण इस्लाम सुधारला नाही. युरोपामध्ये चर्चचं रूपांतर म्युझियम्समध्ये झालं पण मुस्लिम मशिदी बांधण्यातच गुंग आहेत. नसरीमा यांचं वक्तव्य. बाबर आणि औरंगजेबासारखी 2-4 नालायक इथे आले आणि त्यांचे आज 20 कोटी झाले. बाबा रामदेव यांचं वादग्रस्त वक्तव्य. देशात परदेशी पैसा येऊन देशामध्ये परदेशी पैसा घेऊन 3 लाखांपेक्षा जास्त मदरसे बनवले. बाबा रामदेव यांचं वक्तव्य. पाकिस्तानसोबतचा सिंधू करार रद्द केल्यानंतर आता भारताने बगलिहार धरणातील चिनाबचं पाणी थांबवलं. आता किशनगंगा धरणातून जाणारं झेलम नदीचं पाणी रोखण्याचाही विचार सुरू. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर टुरिस्ट गाईड्सचीही चौकशी. पर्यटकांना डोंगराळ भागामध्ये घेऊन जाणाऱ्या सुमारे 25 गाईड्सना अनंतनागमधल्या एएसपी कार्यालयामध्ये बोलवलं. आता पाकिस्तानला समजावण्याची वेळ संपली. सडेतोड उत्तर द्यायला हवं. पाकिस्तान विरोधी कारवाईला पाठिंबा असल्याचं असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यास विलंब. उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांची टीका. राफेल लिहिलेले खेळण्यातलं विमान दाखवून उडवली खिल्ली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा आज निकाल. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल. राज्यामध्ये आज सीईटीची फेरपरीक्षा. पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये आणि विषयामध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अशा 27,837 विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा घेतली जाईल. उन्हाळी सत्राच्या वैद्यकीय परीक्षांसाठी आता ड्रेस कोड. विद्यार्थ्यांना पोशाख निश्चित करण्यात आलाय आणि दागिने इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास मनाई आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय. महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे 21 मेला राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय. ई बाईक टॅक्सीला तीव्र विरोध करत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर होणार निषेध आंदोलन. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये आता नो पार्किंग. रेल्वे स्थानक परिसरामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहनांना आणि रिक्षांना मात्र मुभा. कुर्ला अंधेरी लिंक रोडवरील मिठी नदीवरचा सफेद पूल अखेर वाहतुकीसाठी खुला. स्थानिक आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते पुलाचं उद्घाटन. गोकुळ दूध आजपासून 2 रुपयांनी महागलं. मुंबईमध्ये म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांनी. उरलेल्या महाराष्ट्रामध्ये 68 रुपये. गाईच्या दुधामध्ये सुद्धा 2 रुपयांनी वाढ. मुंबई पुण्यामध्ये 58 रुपये तर उरलेल्या राज्यामध्ये 50 रुपये प्रति लिटर. राज्यातील 2,997 प्रकल्पांमध्ये 33% पाणी शिल्लक. तापमानाचा पारा वाढतोय आणि एप्रिलपेक्षाही मे महिन्यामध्ये अधिक उष्णतेच्या झळा. मे महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईचा पाणीसाठा 23%वरती. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार.
पालघरमध्ये धरणांपासून अवघ्या काही अंतरावरती असलेल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. कऱ्हे गावच्या महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपी. मिळणारं पाणीही गढूळ असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर. पुणे शहरातल्या काही भागामध्ये आजपासून पाणी कपात. कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढव्यासह इतर भागांचा समावेश. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे, म्हणून पाणी कपातीचा निर्णय. यवतमाळ जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. जिल्ह्याचं तापमान 42 अंशांवरती गेलं असताना पावसामुळे नागरिकांना दिलासा. वाशिमच्या इंझोरी परिसरामध्ये अवकाळी पाऊस. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आणि उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. धुळे जिल्ह्याचं तापमान 44 अंशांवरती. हवामान विभागाकडनं पुढचे 2 ते 3 दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट. वाढत्या तापमानामुळे धुळ्यातले नागरिक हैराण. नांदेडमध्ये उष्णतेची लाट. उन्हामुळे केळीच्या बागा करपल्या तर बाजारातही केळीचे भाव घसरले. अत्यल्प दरामुळे पिकांचा चारा म्हणून वापर करण्याची वेळ. बाजार समित्यांमधील अन्नधान्याची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेकडनं एका अभ्यास गटाची स्थापना. 5 जणांचा हा अभ्यास गट नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडनं देण्यात येणाऱ्या व्हीआयपी दर्शन पासची चौकशी होणार. यासाठी 5 जणांची समिती. व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याच्या तक्रारीनंतर समितीची नेमणूक. विठ्ठल रुक्मिणी चरणी 5 लाखाची सोन्याची तुळशीमाळ अर्पण. पंढरपुरातील भक्त अलका घाडगेंचं विठ्ठलाला दान. मंदिर समितीतर्फे घाडगेंचं विठ्ठलाची प्रतिमा आणि उपकरणं देऊन सन्मान. महाबळेश्वर इथे वेण्णा लेकवरती ड्रोन शोच्या माध्यमातून अनेक कलाकृती. लेझर शो आणि ड्रोन शो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी. पुढच्या 5 वर्षांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन महाराष्ट्राच्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार. पर्यटनामध्ये देशामध्ये महाराष्ट्राला नंबर 1 घेऊन जायचंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. काँग्रेसचे लोक असले तरी तुमचा आधी विचार करणार. बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन. भाजप ही काँग्रेस नेते खाणारी चेटकीण. विरोधकांना फोडण्याचं काम भाजपकडनं सुरू. याचा निषेध करतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही. त्यांना पक्ष सांभाळता येत नाही. त्याला आम्ही काय करणार. काँग्रेसमधून येणाऱ्यांचं स्वागत करू. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. अजित पवारांनी महाविकास आघाडीमध्ये यावं. त्यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांची अजित पवारांना ऑफर. राज्यात सत्ताधारी पक्षामध्ये प्रॉक्सी वॉर सुरू. सामनाचा अग्रलेखातनं टोला. अजित पवारांना शकुनी म्हणणारे उद्या फडणवीसांना दुर्योधन म्हणतील. सामनातनं टोलीबाजी. शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत 7 मेला सुनावणी होणार. तब्बल 1.5 वर्षाने सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीचा मुहूर्त. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने दाखल याचिकेवरती सुनावणी. बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी. या प्रकरणातील जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल न झाल्यामुळे न्यायालयाचा संताप. गुंतवणूक तज्ज्ञ वॉरन बफे वर्षाअखेर होणार निवृत्त. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निवृत्तीची घोषणा. कंपनीचे विद्यमान उपाध्यक्ष ग्रेग ॲबेल घेणार वॉरन बफेंची जागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.